नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत खस्ता पालक पुरी। ही पुरी जास्त वेळ जरी राहिली तरी कुरकुरीत राहील यासाठी आपण बऱ्याचशा टिप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ही पुरी खाण्यासाठी आपल्याला कुठल्याही भाजीची किंवा चटणीची बिलकुल गरज नाही। छोटे मुलं तर ही पुरी मागून मागून खातील, इतकी चवीला खमंग आणि भन्नाट होते। करायला सुद्धा तितकी सोपी आणि झटपट होते। सकाळच्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी सहज बनवू शकाल, इतकी पटकन ही पुरी तयार होते। ही पालक पुरी जेव्हा बनवाल ना तेव्हा खाणाऱ्याची झुंबड उडणार आहे। दिसायला सुद्धा तितकीच सुंदर दिसते आणि खायला सुद्धा तितकीच खमंग, अगदी खुसखुशीत अशी होते। गरमागरम खाल्ली तर कुरकुरीत सुद्धा लागते। जास्त वेळ ठेवली तर चिवट किंवा चिकट बिलकुल होत नाही, इतकी परफेक्ट होते। थंडीचे दिवस असल्यामुळे हिरवागार आणि लसलशीत पालक भरपूर मार्केटमध्ये येतो आणि ह्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या सुद्धा तितक्याच चवदार आणि रुचकर लागतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी एक पेंडी पालक घेतलेला आहे, हिरवागार आणि फ्रेश पालक, आणि शक्यतो कोवळा पालक वापरायचा आहे पुरी बनवण्यासाठी। आता इथं आपण कट करून टाकणार आहोत, तर निब्बर असेल तर प्युरी करून जरी टाकलं तरीही चालतं, पण खूपच हिरवं जर दिसलं तर छोटे मुलं वगैरे खात नाहीत। अशा प्रकारे जर केलं तर सर्वच जण आवडीने खातात। आता इथं मी 1.5 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे रवा, यामुळे कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहतो। आणि 3 चमचे किंवा अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे, यामुळे पुरीला खमंगपणा पण येतो आणि खस्ता पण पुरी होते। पालक अगदीच बारीक कट करून घेतलेला हा टाकून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर क्रश करून अशा प्रकारे हा ओवा याच्यामध्ये टाकायचा आहे, यामुळे चव पुरीची मस्त अशी लागते, खमंग पुरी तयार होते। 1 चमचा धनेजिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आपण इथं मसाला पुरी बनवतोय त्यामुळे कुठला ना कुठला गरम मसाला नक्कीच टाकायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, हे प्रमाण अगदीच परफेक्ट आहे। पाव चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, तिखट आवडीनुसार, आणि चुटकीभर हिंग टाकले, अर्धी पळी तेल टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य टाकलेलं आहे। पीठ मळण्याच्या अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला लगेचच पुऱ्या तयार करायला येतात। मीडियम गॅसला थोडासा कमी गॅस करायचा, म्हणजे आपण पीठ मळेपर्यंत तेलसुद्धा व्यवस्थित गरम होतं। तर आता हे थोडंसं पाणी टाकून घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। ही पुरी इतकी पौष्टिक आणि इतकी खमंग अशी होते ना, तुम्ही ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता। तेच खायचा सुद्धा कंटाळा येतो बऱ्याचदा, तर अशा प्रकारे नवीन काहीतरी तर खायला जरा बरं वाटतं। तर इथं थोडंसं पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळायचं आहे। सैलसर जर झालं तर पुऱ्या जे आहे ते नरम पडू शकतात। तर इथं आपण रवा टाकल्यामुळे पुरी जास्त वेळ जरी ठेवली तरी कुरकुरीत अशी राहते। गरम गरम खाल्ल्यानंतर ना इतकी भारी चव लागते या पुरीची। तर आता हे पीठ छान असं घट्टसर मळून घेऊया। थोडंसं निब्बर जर पालक असेल तर तो पालक तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा फिरवून घेतला तरीही चालतो, पण इथं कोवळा अगदीच पालक असल्यामुळे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे। आणि हा पुरीमध्ये इतका मस्त दिसतो ना, चवीला सुद्धा छान लागतो, आणि यामुळे पुरीसुद्धा अशी हिरवीगार किंवा असं रंग बदलत नाही, पौष्टिकता तर राहते याच्यामध्ये। तर आता हे पीठ अशा प्रकारे छान मळून झालेलं आहे, बघू शकता। पीठसुद्धा दिसायला किती सुरेख असं दिसतं। थोडंसं वाटलंच तर तेल वरून ह्या पिठाला लावून घ्यायचं, म्हणजे त्याला साल वगैरे येत नाही, किंवा हे पीठ 1-2 मिनटासाठी झाकून ठेवलं तरीही चालतं। पण इथं आपण लगेचच बनवायला घेणार आहोत, तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। आता हे बघा, वर असं लावून घ्यायचं, म्हणजे उघडं जरी राहिलं तर असं सुकणार नाही। तर पिठाचा गोळासुद्धा बघा किती सुरेख आणि मस्त दिसतोय। आता ह्या पिठापासून तुम्ही पराठा करू शकता किंवा पुरी करू शकता। तर आता हे पीठ परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं, आणि तुम्हाला कितपत पिठाच्या पुऱ्या बनवायच्या तेवढं पीठ काढून घ्यायचं, बाकीचं झाकून ठेवायचं आहे। एकसारख्या पुऱ्या होण्यासाठी इथं अशा प्रकारे करून घ्यायचं आणि ते कट करून घ्यायचं, म्हणजे सर्व पुरे जे आहेत ती व्यवस्थित दिसतात सुद्धा आणि सारख्या सुद्धा होतात। अंदाजे म्हटलं की कोणती पुरी लहान कोणती मोठी अशा प्रकारे होते। तर असे हे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, आणि हे गोळे तुम्ही थोडंसं तेल लावून सुद्धा लाटू शकता, किंवा पीठ जरी पिठामध्ये बुडून जरी लाटलं ना तरी तेल जे आहे ते बिलकुल खराब होत नाही, का तर आपण ह्या पिठामध्ये तेल टाकल्यामुळे ती कोरडं पीठ आहे ती तेल शोषून घेतं, त्यामुळे पुरी पांढरी होत नाही किंवा तेलामध्ये पीठ बिलकुल जात नाही। आता हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत। थोडंसं तेल लावून गोळा तयार करून घ्यायचा,
बऱ्याच वेळा काय करतो आपण की पीठ तेलात जातं म्हणून कोरडं पीठ आपण पुरी करताना शक्यतो लावत नाही, तेलाचं थोडंसं बोट लावून लाटून घेतो. तर दोन्ही प्रकारे मी लाटून दाखवते तुम्हाला. तर हे थोडंसं तेल लावले अशा प्रकारे आणि छान फुललेली पुरी पाहिजे असेल तर थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आणि जर का कुरकुरीत हवी असेल किंवा थोडंसं खस्ता हवी असेल तर थोडीशी पातळ लाटायची आणि काठी चमच्याने त्याला होल करायचे, किंवा होल जरी नाही केले तरी थोडी पातळ लाटली की खुसखुशीत अशी होते. तर तुमच्या आवडीनुसार लाटून घेऊ शकता. तर साईजला अशा प्रकारे मी लाटून घेतले. 4-5 पुऱ्या लाटून एका बाजूला ठेवायच्या म्हणजे पटापट तळायला येतात. तर आता हे प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे. आता दुसरी पुरी लाटून घेऊया. तर जास्त वेळ असं लाटायला लागत नाही. तर अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेऊया. आता मी पिठामध्ये बुडवून लाटून दाखवते. तर थोडंसं पीठ लावून घेतले आणि आता आपण लाटून घेऊया. तर ही पूर्ण पुरी लाटून झाल्याच्या नंतर बिलकुल तुम्हाला ह्या पुरीला पीठ लागलेलं दिसणार नाही. तर दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरली तरीही चालतं. तर आता ही पण पुरी लाटून घेतलेली आहे. सर्व पुऱ्या अशाच प्रकारे लाटून घेऊया आणि 4-5 पुऱ्या तयार झाल्या की लगेच तळून घ्यायच्यात. आता सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला हवं तेव्हा किंवा जसं पाहिजे तसं तुम्ही हे पुऱ्या तयार करून घेऊ शकता. न तळता सुद्धा बघा पुरी किती सुरेख मस्त दिसते. आणि इथं फक्त पानं घेतल्यामुळे त्याच्या काड्या किंवा असं त्याचं जी दोरे निघतात ते कवळ्या पालकमध्ये येत नाहीत. आता पुरी टाकल्याच्या नंतर थोडंसं असं वरतून दाबायचं आणि परत पलटी करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पुरी छान अशी फुलल्या जाते. आता पलटून घेतलेली आहे. तर थोडंसं दाबून घेतलं की हे बघा छान अशी फुलल्या जाते. दिसायला सुद्धा बघा वाटणार नाही की आपण ही पालकची बनवलेली आहे. चवीला तितकी भन्नाट लागते. आणि कवळा पालक असेल ना तर चवीला बऱ्यापैकी छान लागतो निब्बर पालकापेक्षा. निब्बर पालक असेल तर थोडंसं उगरीटपणा ह्या पालकाच्या पुरीला वगैरे येऊ शकतो, जास्त डार्क किंवा निब्बर पालक. त्यामुळे पुऱ्या बनवताना, पराठा बनवताना शक्यतो कवळा पालक घ्यायचा आहे. तर अशाच छान अशा मीडियम गॅसवर खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. दिसायला किती सुंदर आणि मस्त दिसते ही पुरी बघा. तर आता ही पुरी तळलेली आहे. तेलाच्या बाहेर काढली की लगेचच कोरडी होते. याचं एकच ट्रिक आहे की आपण जी रवा टाकला आहे त्यामुळे पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाहीत आणि पीठमुळे चवीलासुद्धा भन्नाट होतात आणि खस्तासुद्धा होतात. आता दुसरी पण पुरी टाकून घेऊया तेलामध्ये. आता इथं मीडियमपेक्षा थोडासा मोठा गॅस केलेला आहे, किंवा तुम्ही हाय फ्लेम जरी केलं तरी चालतं. पण कुरकुरीत किंवा खस्ता हवे असेल तर मीडियम गॅसवरच तळून घ्यायची. तेल एकदा गरम झालं की व्यवस्थित तळल्या जातात. आता ही पुरीसुद्धा एक बाजूनं भाजली की परत पलटून घ्यायची आहे. परत त्याला थोडंसं प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे छान अशी फुलल्या जाते. तर बघा किती सुंदर आणि मस्त पुऱ्या एकूण एक होतात. तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या पण तयार करून घेऊया. पाहता क्षणी लहान मुलं तर मागून मागून खातील इतक्या खमंग आणि चवदार ह्या पुऱ्या होतात. तर व्यवस्थित तळून झाली पुरी की काढून घ्यायची आहे. गॅस लगेचच थोडासा बारीक करायचा. तेल जर जास्त गरम झालं असेल तर बघू शकता तेलातून काढल्याबरोबर अतिशय कोरडी पुरी होते. तर सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. तर बघू शकता एकदम छान गुब्बाऱ्यासारखे फुललेल्या ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. दिसायला तितक्या सुंदर दिसतात, चवीलासुद्धा तितक्याच भन्नाट आणि पौष्टिकसुद्धा तेवढ्याच होतात. तर आजची ही खमंग पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते की कशा प्रकारे झालेली आहे. अजिबात चिकट अशी झालेली नाही, एकदम खुसखुशीत अशी झाली आणि चवीलासुद्धा तितकीच मस्त झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीची सुद्धा पेस्ट टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा. तर आजची पालक पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.